विविध स्पर्धांमध्ये उमेशला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं यासाठी तो अनेक स्पर्धांना जायचा. नुकत्याच झालेल्या सीएम चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर भन्नाटच आहे. तो स्पर्धक म्हणून गेला. तिथले अन्य स्पर्धक तो पाहू लागला. त्याच्यापेक्षा वयानं खूप मोठे आणि अनुभवी स्पर्धक त्याला तिथे दिसलेत. तो घाबरला. तो स्पर्धेत उतरलाच नाही. तो जवळपास खचलाच होता. तरीही त्याला ही संधीच वाटली. तो त्या कलाकृतींची निर्मिती प्रक्रिया पाहायला लागला. हातांचे घुमाव, रांगोळी सोडण्याची लकब, रांगोळीची धार हे सगळं काही तो मेंदूत फिट करू लागला. हा प्रयोग घरी आल्यावर प्रत्यक्षात करून पाहण्याचं त्याने ठरवलं. इंटरनेटवरून त्याने काही व्हिडिओ पाहिलेत. निरीक्षण आणि स्मरण यातून त्याने रांगोळी काढायला सुरुवात केली. ती जमली, किंबहुना ती सुपरच झाली. इथपासून त्याच्या कलेने एक वेगळी झेप घेतली. त्याचं लाईफच बदललं. यवतमाळ जिल्ह्यातील वणीतील हा बहुगुणी कलावंत युवक आहे उमेश प्रफुल्ल रासेकर. वणीतले प्रफुल्ल आणि वृंदा रासेकर यांचा मुलगा. व्यावसायिक चित्रकार म्हणून त्याची कारकीर्द आता हळूहळू बहरायला लागली. आजोबांच्या अमृतवाणीचं तो आता सोनं करीत आहे. त्याची ही कहाणी सगळ्यांनाच प्रेरणादायक ठरणार आहे. आई लेकरानं काढलेल्या चित्राचं कौतुक करीत होती. लेकराच्या उत्साहाला भरती येत होती. तेवढ्यात बाजूला बसलेले आजोबा बोलले. त्यांच्या गंभीर आणि कातर आवाजात धार होती. आपल्या लेकीच्या आणि नातवाच्या कौतुक सोहळ्याला त्यांनी अचानक ब्रेक दिला. आजोबांनी जे म्हटलं त्यामुळे नव्या होऊ घातलेल्या चित्रकार उमेशचं आणि त्याच्या आईचं मन थोडंसं खट्टू झालं. पण आजोबांच्या अनुभवी वाणीतून जणू एक महामंत्रच निघाला. याच मंत्रानं उमेशचं लाईफ पूर्ण बदललं. त्याच्या लाईफला टर्निंग पॉईंट मिळाला. सुतारकाम हा पारंपरिक व्यवसाय घरात आहेच, अगदी आजोळीसुद्धा. त्यातही लाकडांवर कोरीव काम ही उमेशच्या कुटुंबाची खासियत. लाकडांशीच खेळता खेळता हातात अवजारंही आलीत. उमेशही लाकडांवर कोरीव काम करायला लागला. चिमुकल्या उमेशला रंगीत कांड्या, क्रेयॉन, पेन्सिल जास्त आकर्षित करायच्या. वणीतल्या विवेकानंद विद्यालयात तो शिकत होता. चित्रकला हा कंपल्सरी विषय होता. चित्रकलेची ओढ नात्यात बदलली. संतोष मसे हे त्याचे चित्रकला शिक्षक. त्यांनीच त्याची ही रुची हेरली. त्यांनी जवळपास 2 ते 3 महिने उमेशला चित्रकलेतले बारकावे सांगितले. हातात पेन्सिल घेऊन तो स्केचेस काढण्याचा प्रयत्न करू लागला. थोडंफार त्याला जमायलाही लागलं. तो चित्रकलेत रमायला लागला. व्यावहारिक आजोबांना या गोष्टीचं आतून कौतुक होतं. तरी देखील त्यांनी एक दिवस अगदी कठोरच शब्दात उमेशला म्हटलं, जी कला तुझं पोट भरेल तीच तुला जगवेल आणि समृद्ध करेल. आधी पक्क्या भाकरीची सोय कर, करिअर कर, मग तुला सगळं आकाश खुलं आहे. आजोबांचं म्हणणं उमेशलाही पटलं. घरात सुतारकामाचा व्यवसाय आहेच, आपण शिक्षण घ्यावं, छान सेटल व्हावं असं उमेशनं ठरवलं. मग सन 2017ला उमेशनं कम्प्युटर सायन्समध्ये BSc पूर्ण केलं. लगेच 2019ला MSc देखील यशस्वीरित्या पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झालं आणि तो स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागला. चित्रकलेची ओढ उमेशला मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. आजोबांचा मूलमंत्र त्याच्या डोक्यात निनादच होता. कलाही जोपासता आली पाहिजे, पोटापाण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे. त्यावर त्याला एक मस्त सोल्युशन मिळालं. MSc झाल्याबरोबर 2019मध्येच त्याने यवतमाळला आर्ट टीचर डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. आजही तो अनेक विद्यार्थ्यांच्या ट्युशन्स घेत असतो. उमेशला स्केचिंग, पेंटिंग, वॉल पेंटिंग, वॉल डिझायनिंग, ॲक्रेलिक, ऑइल, सॉफ्ट पेस्टल कलर्स, वॉल आर्ट सगळेच प्रकार जमतात. कुटुंबातलं लाकडी कोरीव कामही त्याला जमतं. त्यात आता रांगोळी हा नवा कला प्रकार त्याने आत्मसात केला. एक रांगोळी तर त्याने घरातल्या अंगणातच काढली. त्याचा हात आता हळूहळू साफ व्हायला लागला. रांगोळीतच उमेशची हळूहळू ओळख व्हायला लागली. विविध चेहरे तो रांगोळीतून रेखाटायला लागला. विविध कार्यक्रमांमधून त्याला रांगोळी काढण्याच्या ऑर्डर्स यायला लागल्या. मानधन मिळायला लागलं. किंबहुना तो आता त्याचा व्यवसायच झाला. आजोबांचा कानमंत्र त्याच्या कामात आला. सोशल मीडियातून त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. कोरोनाचा काळ सुरू आहे. लॉकडाऊनही सुरू आहे. अनेकांचे उद्योगधंदे बुडालेत. तरीही उमेशची स्टोरी सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. सुनील इंदू वामन ठाकरे, विदर्भ न्यूज, वणी.